शून्याचे भुवने स्वरूप अविनाश, प्रणवी पुरुष दिसतसे. निळा रंग देखी सर्वांचे देखणी, चैतन्य भूमनी रसरसा. ज्ञानदेव ध्यान सच्चिदानंदाचे, सर्व ब्रह्मसाचे येणे येथे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 3 आणि माऊलींनी या 3ऱ्या श्लोकवर श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 23 क्रमांकाच्या ओळीचं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावध्यात्ममुच्यते, भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसंज्ञितः. अर्थात जीव जसा जड प्रकृतीमध्ये अपुरा प्रकृतीशी जोडला जातो, तसा तो परा प्रकृतीशी सुद्धा जोडला जातो बरं का. श्रेष्ठ अवस्था असेल, उच्चतम अवस्था असेल, अध्यात्मामध्ये प्रगत होत गेलेले असतील मागचे जन्म, तर परा प्रकृतीशी तो जोडला जातो, श्रेष्ठ परा प्रकृतीशी. म्हणून तर जीवाला भगवंताची तटस्था शक्ती असं सुद्धा म्हणतात महाराज. कारण त्याचाच अंश हो. मम वंशे जीवलोके जीवभूता सनातना. शिवाचाच अंश आहे जीव, त्याच्यापेक्षा वेगळा नाही आहे. रवा जैसा कापुराचा. चांगया तुझं माझं आपण याचा बोलाय के माऊली म्हणतात चांगदेव 65मध्ये. कापुराची वडी असते, त्यातला कण किंवा साखरेचं पोत्यातला एक साखरेचा कण बाजूला पडला तरी त्याच्या अंगी पोत्यातल्या साखरेमध्ये जे गुणधर्म आहेत किंवा कापुराच्या वडीमध्ये जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म असतात. मग असं आहे तर जीव भ्रमिष्ट का होतो? 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनानं फार छान प्रश्न विचारला. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा अनिच्छिन्नपि वासनेय बलादीव नियोजिता. देवा, काय घडतं असं की पापी कर्म करण्यामध्ये जीव उत्तेजित होतो, त्या मार्गाला जातो. इच्छा नसताना सुद्धा त्याला ते का करावं लागतं? तो जर स्वभावता भजनशील असेल तर मग पापी कृत्य करण्याकडे तो का जातो आणि तू त्याला ती बुद्धी का देतो? कारण तू बुद्धीचा जनता आहेस. त्यावेळेस भगवंतांनी उत्तर फार छान दिलं आहे की काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशणो महापापमा विद्विये न मी हे वैरिणाम. अर्जुना, त्याला कारण काम क्रोध लोभ हे षड्रूप आहेत. त्याचं कर्मफळ त्या गुणकर्मानुसार तो त्या मार्गाला जात असतो. मी कुणाच्या वाट्याला अधिकचं काहीच घालत नाही. कर्मफळाप्रमाणे तो जीवन जगत असतो. जीव स्वतःच्या भौतिक अथवा आध्यात्मिक प्रकृतीशी केलेल्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक अवस्था प्राप्त होत असते. मग तो श्रीमंत असेल किंवा गरीब असेल, सुंदर असेल किंवा अवस्था, पुन्हा बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धापकाळ, शरीराने विकलांग, हे सगळं जे काही आहे त्या देहाची प्राप्ती त्याला त्याच्या गुणकर्मानुसार होत असतात. वर्णसुद्धा भगवंत नेमत नाही. आम्ही जे वर्णव्यवस्था मानतोय, मी सतत सांगतो, ती वर्णव्यवस्था भगवंताला मान्य नाही. 5000 वर्षापूर्वी भगवंताने बंड पुकारला आहे या विषयावर की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. मी नेमलेले आहेत 4 वर्ण. कारण त्याच्याशिवाय समाज रचना, समाजाची व्यवस्था, समाजाचा कारभार हा चालूच शकत नाही. सगळ्यांनीच ब्राह्मण व्हायचं म्हटलं तर सेवावृत्ती कोणी करायची? सेवावृत्तीमध्ये काही लागतात, काही व्यापार करण्यामध्ये लागतात,
काही क्षत्रिय म्हणूनही लागतात. वैश्य, शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण चारही वर्णांची समाज रचनेमध्ये अत्यंतिक गरज आहे. यातला एकही वर्ण कमी झाला तर समाजाची रचना ढासळते. म्हणून काय ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला ब्राह्मणच आहे असं नाही. भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं ब्रह्मदाने इति ब्राह्मण. अध्यात्म तेच सांगतं. आणि म्हणून शूद्राच्या घरी आम्ही जे वर्णव्यवस्था मानतोय, शूद्राच्या घरी जन्मलेला मोठा प्रवचनकार, मोठा तत्ववेत्ता, मोठा सायंटिस्ट होऊ शकतो. त्याचे गुणकर्म जसे असतील त्याच्याप्रमाणे आम्ही जे लेबल लावतो ते लेबल भगवंतांना मान्य नाही. अध्यात्मामध्ये सुद्धा त्याला किंमत नाही. गुणकर्म विभागशः, त्याचं कर्मफळ जसं असेल तसं तो आम्ही प्रचलित असलेल्या या वर्णव्यवस्थेवर त्याचं कर्म अवलंबून नाही महाराज. त्याच्या गुणकर्मानुसार आहे भगवंत सांगतात. आणि म्हणून उच्च कुळात जन्मून सुद्धा शूद्राची कामं त्याच्या वाट्याला येतात, किंवा शूद्रामध्ये जन्मून सुद्धा उच्च कुळामध्ये जातो. क्षत्रियमध्ये जन्मून सुद्धा तो ब्राह्मणाचं कार्य करतो, किंवा ब्राह्मणामध्ये जन्मून सुद्धा तो संरक्षण खात्यामध्ये जाऊन मिलिटरीमध्ये संरक्षणाचं काम करतो, क्षत्रियाचं काम करतो. गुणकर्म त्याचे जसे असतील. नाही तर असं असतं तर ब्राह्मण सैन्यामध्ये भरतीच झाले नसते. आपण पाहतो, मानतोय, पण मान्य करत नाही. शरीराचं तसंच आहे. सुंदर देह प्राप्त होणं का कुरूप देह प्राप्त होणं, विकलांग येणं, हे सगळं गुणकर्मावर अवलंबून आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आपण मागे पाहिलं अष्टवक्रांचं आहे. अष्टवक्र 8 ठिकाणी त्यांचं शरीर वाकलेलं होतं. मागं झालं आपलं चिंतन. जनक राजाच्या दरबारात जातात, दरबारातले सगळे हसतात अष्टवक्राला. दरबारात पुढे न जाता अष्टवक्र तिथूनच निघायला लागले. जनक राजा पाय धरतो, कारण जनक राजाला अधिकार माहिती होता अष्टवक्रांचा. म्हणले मुनी, असं तुम्ही जाऊ शकत नाही ऋषीवर, तुम्ही या. ते म्हटले काय यायचं? आणि त्यांनी उदाहरण त्या ठिकाणी फार छान दिलेलं आहे की मडकं घडवताना तिरप झालं, तो मडक्याचा दोष नाही, घडवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे. तुम्ही मला हसलात, तो बनवणाऱ्या त्या परमेश्वराचा तो दोष आहे. त्याला तुम्ही नाव ठेवताहेत, मला नाव ठेवलेलं नाही. आणि जिथं माझ्या भगवंताचा अपमान होत असेल ज्या सभेमध्ये राजा, त्या सभेमध्ये मी कदापि पाऊल ठेवणार नाही. शेवटी सगळ्यांनी माफी मागितली आणि मग अष्टवक्र त्या सभेशी जोडले गेले महाराज. देह कसा असावा ते सुद्धा गुणकर्मानुसार आहे. म्हणून काय कुरूप देह प्राप्त झाला, विकलांग देह प्राप्त झाला म्हणजे तो प्रगत होऊ शकत नाही अध्यात्मामध्ये, असं मुळेच नाही महाराज. रामसुख महाराज जन्मता अंध आहेत, परंतु संपूर्ण रामायण, वाल्मिकी रामायण त्यांना मुखतगत आहे. म्हणून देह असो, परिस्थिती असो, वर्ण असो, लिंग असो, स्त्रीलिंग पुल्लिंग काय असेल ते सगळं गुणकर्मानुसार होत असतं. यावर भाष्य करताना मौली 23व्या ओळीत म्हणतात, तया एकैकाची भीतरी पाहिजे, तव ब्रिजाचाची भैला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. अर्थात प्रत्येक आकारात पाहू लागलं म्हणजे तो मूळ बीजाने म्हणजे ब्रह्मानेच भरला आहे. प्रत्येक जीवामध्ये जो आत्मा स्थित झालेला आहे, जे चैतन्य आहे, ती चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वराचाच अंश आहे आणि तो सर्वाभूती सारखा आहे. म्हणून सर्वाभूती पाहे एक वासुदेव, प्रत्येका ठिकाणी एकच तत्व भरलेलं आहे, अशी दृष्टी जेव्हा साधकाला प्राप्त होते, अद्वैत जेव्हा संपलं, त्याच ठिकाणी ब्रह्म उदयाला येतं. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. मग शरीर कसं आहे हा प्रश्नच राहत नाही महाराज, ते ब्रह्मरूपच होऊन जात असतं. म्हणून बीज त्यामध्ये ब्रह्मानेच भरलेलं असतं, ते ब्रह्मच असतं. आणि प्रत्येक ब्रह्मांडात किती जीव होतात व किती जातात
याची गणनाही करता येत नाही. माऊली वर्णन करतायत, भगवंत अर्जुनला सांगतायत की तया ऐकेकाची भीतरी पाहिजे, तव ब्रिजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे, लेख जीवा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.